नाशिकमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथे हा प्रकार घडलेला आहे। येथे कौटुंबिक वादातून नवनाथ गायवट या तरुणाने आपल्या राहत्या घरात आपली जीवनयात्रा संपवली। परंतु पत्नी पुढे काय करत होती ते पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। भीषण म्हणजे नवनाथ यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असताना खाली पत्नी डोक्यावर पदर घेऊन पूजा अर्चना करण्यात मग्न होती। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पाहिलेलं दृश्य पाहून पोलिसही हादरले। ज्या दिवशी नवनाथ यांनी आपली जीवनयात्रा संपवली त्या दिवशी त्यांच्या घरात दुर्गाष्टमीची पूजा होती। त्या दिवशी पती पत्नीमध्ये वाद झाला। या वादातून गायवट यांनी स्वयंपाकघरात आपली जीवनयात्रा संपवली आणि त्यानंतर पत्नी त्यांच्या मृतदेहासमोर पूजा मांडून बसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। प्राथमिक तपासात अंधश्रद्धा या जादूटोण्यातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र पोलीस तपासानुसार नवनाथ यांची पत्नी मनोरुग्ण असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलेला आहे। तर अशी ही घटना नाशिकमध्ये घडलेली आहे। पोलीस अधिक तपास या घटनेचा करत आहेत।